आता बातमी आहे अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आणि वसई विरार महापालिकेचे अभियंते यांच्यातल्या अभद्र युतीची। खरं तर त्याचा पर्दाफाश करणार आहे का ओला पार्टीची। वसई विरार महापालिकेचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता स्वरूप खानोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त दारूच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या पार्टीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती। एवढंच नव्हे तर दारू पिऊन बेभान झालेल्या पालिकेच्या अभियंत्यांनी काही हिंदी गाण्यांवर डान्स सुद्धा केला। या पार्टीचा खर्च एका बिल्डरनेच केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उचललाय। पालिकेची प्रतिमा मलिन करणारे 12 अभियंते आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ सारे 1 महिन्यापूर्वीचा आणि एका कॉन्ट्रॅक्ट इंजिनियरची बर्थडे पार्टी होती आणि त्याच्यामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर सामील होते त्या व्हिडिओमध्ये। आणि सार्वजनिक ठिकाणी शासनामध्ये जो कर्मचारी काम करतो आणि जबाबदारीने वागणं आवश्यक आहे आणि यांच्या अशा वागण्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे। म्हणून त्यात कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर असल्यामुळे त्यांना मी बरतफ करून टाकलं। किती लोक होते? 9 लोक होते। दरम्यान या महापालिकेचे अभियंता स्वरूप खानोलकर ज्यांच्यावर सर्व आरोप लावण्यात आलेले आहेत त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि आयुक्तांच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे। गेले 2 महिने जे निष्कासनाची कारवाई चालू केलेली आहे त्यामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे किंवा जे लोक दुखावलेले आहेत त्यांनी हेतुपुरस्सर ही गोष्ट केलेली असून हा जो व्हिडिओ आहे त्याचं एडिटिंग करून त्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे। ही खाजगी बाब आहे आणि आम्ही त्यामध्ये कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाशी किंवा बांधकाम व्यावसायिक तिथे उपस्थित असण्याचाही प्रश्न उद्भवत नाही। दरम्यान या प्रकरणी वसई विरार महापालिकेच्या कोणकोणत्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आपण नजर टाकूया। स्वरूप खानोलकर मुख्य अभियंता आहेत। त्याचबरोबर नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भगत, केयूर पाटील यांच्यावर कारवाई झाली आहे। त्यासोबत प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, निलेश मोरे, इंद्रजित पाटील त्याचबरोबर परमजित वर्तक आणि युवराज पाटील या सर्वांवर ही कारवाई झालेली आहे।